नमस्कार, मी सह्याद्री देसाई आणि आपण पाहताय LS मराठी न्यूज। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अंजली भारती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोसमोर उभं राहून मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्कार करण्याची चिथावणी, त्यावर टाळ्या पैसे हे समाजाच्या अध्यापनाचं भयावह चित्र आहे। पण आपल्याकडे बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र आहे, कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे। इम्तियाज जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा करू या वक्तव्यावरून सध्या जोरदार वाद सुरू आहे। हिरवं वादळ करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन, तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जो आपला मूळ धर्म आहे हिंदू धर्म तो लवकरात लवकर स्वीकारला तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडपडायला लागणार नाही, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमधील पावसी जिल्हा परिषद मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय। शाखा प्रमुखांसह उपसरपंच आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। गुणरत्न सदावर्ती यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आल्याबद्दल सदावर्ते यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच कोश्यारी यांसारख्या एका अभ्यासू व्यक्तीला पुरस्कार मिळाला तर शिवसेनेला का टोचत आहे, असा सवाल यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। नागपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाने संजय मधुकरराव महाळकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करत महाविकास आघाडीचा स्वतंत्र गट अधिकृतपणे नोंदणीकृत केलाय। या निर्णयामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील संघर्ष आता अधिकच तीव्र होण्याची चिन्ह आहेत। कोल्हापुरात पन्हाळगडावरील साधोबा तलावाजवळ असणाऱ्या मशिदीवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तलावाच्या झालेले बांधकाम अनधिकृत करा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली। त्यामुळे या मशिदीचं प्रकरण आणखी तापू लागलंय। जळगावात लाडक्या बहिणींचे पैसे मिळत नसल्याने जिल्हाभरातील महिलांनी महिला आणि बालकल्याण विकास विभागाच्या कार्यालयावरती मोठी गर्दी केली आहे। जिल्हाभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून पहाटेपासून महिला कार्यालयात आल्यात, मात्र आता या ठिकाणी फॉर्म स्वीकारले जाणार नसल्याचं सांगण्यात आल्याने महिलांनी संताप व्यक्त केलाय। बीडच्या केसमध्ये जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत भव्य पर्वत फेरी काढत जनजागृती केली आहे। या शाळेने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले असून पुन्हा एकदा शाळेला पूर्वीचे वैभव मिळावे या उद्देशाने माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते एकवटलेत। विशेष म्हणजे या जनआंदोलनात तब्बल 600हून अधिक माजी विद्यार्थ्यांचा सहभाग पाहायला मिळालाय। शिर्डीच्या साईबाबा चरणी ठाण्याच्या साई भक्तांनी 9 स्कूटी वाहने देणगी स्वरूपात अर्पण केलीत। या सर्व वाहनांचे पूजन साईबाबा संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि देणगीदार दिलीप पाटलांच्या हस्ते विधिवत पार पडलंय। पर्यावरणाचे रक्षण आणि संस्थानाच्या कामात गती आणण्याच्या उद्देशाने ही पर्यावरणपूरक वाहने सुपूर्द करण्यात आली आहेत। 5 दिवसांचा आठवडा लागू करा या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरती उतरून आंदोलन केले। इतर सरकारी कार्यालयांप्रमाणे शनिवार रविवारी सुट्टी मिळावी अशी ठाम मागणी करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले।